राहुल नार्वेकर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व, भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतल्या मेळाव्याकडे महायुतीतल्या भाजप आणि राष्ट्रवादीची पाठ, तर मेळाव्यामध्ये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर असल्याची माहिती। काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आवश्यक कागदपत्र सादर न केल्यामुळे उमेदवारीवर टांगती तलवार। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा निर्णय, तर 1 नोव्हेंबर 2015 पूर्वी जाहिरात काढलेल्या कर्मचाऱ्यांना याचा दिलासा। आमदारकी गेली तरी चालेल, पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारेंचं विधान, तर पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येवरूनही शंका व्यक्त। पुण्यातील भाजप आमदारांवर पक्षश्रेष्ठींची नाराजी, लाडकी बहीण योजनेचे मेळावे आणि संविधान मेळावे न घेतल्यामुळे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटावर आरोप करणारे आमदार झिशान सिद्दीकी ठाकरेंच्याच कार्यक्रमाला उपस्थित, वांद्रे पूर्वच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला लावली हजेरी, राजकीय वर्तुळात यामुळे चर्चेला उधाण। कोंढाणे धरण प्रकल्पामध्ये महायुतीकडनं सुमारे 1400 कोटींचा गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा मोठा आरोप, तर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याचीही मागणी। महाविकास आघाडीकडून मुंबईतल्या जागा वाटपासाठी स्वतंत्र समिती स्थापन, सूत्रांची माहिती, तर आज सलग तिसऱ्या दिवशी ही बैठक, तरी 2 वाजता शिवालयात या बैठकीचं आयोजन। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर, तर अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती। आज सकाळी 10 वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा झाला लॉंग मार्च, तर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेविरोधात मोर्चा काढला। मनोज जरांगेंचा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा, विधानसभेसाठी आता काय रणनीती आखणार याची चर्चा, आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचीही शक्यता। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, तर समाजात तेढ निर्माण होईल असं आंदोलन केल्यामुळे गुन्हा। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई, मंत्रालयातील सुरक्षेमध्ये चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन। उद्धव ठाकरे आज शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ संदर्भातला आढावा घेणार, ठाकरेंकडून सध्या पुण्यातल्या मतदारसंघांची चाचपणी सुरू असल्याची माहिती।